नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर आणि प्रमाणाचं हे उदाहरण प्रत्येक परीक्षेत विचारलेलं आहे. केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत. सोडवायचं कसं? प्रत्येक वेळेस एबीसी घ्यायचं का? तसं बिलकुल करायचं नाही. प्रश्न जो दिलाय 4a बरोबर 9b बरोबर 6c यांचं प्रमाण दिलंय आणि तुम्हाला विचारलं a आस b आस c. a b आणि c यांची किंमत तुम्हाला विचारलेली. काय करायचं माहिती का? खूप सोपं आहे. ज्यावेळेस a ची किंमत निवडायची ना, तर a ला झाकून टाका. झाकलं, उरलं कोण? b आणि c. मग 9 आणि 6 चा गुणाकार, 9 सक 54. इथं लिहायचं पद्धतशीर. बरोबर. मग आता b ची किंमत काढायची ना, तर b ला झाकून टाका. उरलं काय? a आणि c म्हणजे 4 सक 24 इथं लिहा. त्यानंतर c ची किंमत काढायची. आता तुम्ही लगेच म्हणत असाल c ला झाकून टाकायचं. उरलं कोण? 4 आणि 9, 4 9 36. बरोबर. आता तिघांना संक्षिप्त करा. तिघांनाही भाग जातो 6 ने. 6 9 54, 6 चौक 24, 6 6 36. हे तुमचं उत्तर 9 4 6. विद्यार्थी मित्रांनो, गणिताची भीती वाटते आजच दूर करा. जॉईन करा आरंभ 1.0. याची लिंक स्टोरीला आहे, बायोला आहे, हायलाइटला पण आहे. आणि हो, नेहमीसारखं पुढचं उदाहरण सोडवा, उत्तर कमेंट करा, चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.